या ताई या. थँक्यू. ओके. बघा सातारा जिल्ह्यातर्फे आणि छत्रपती श्रीमंत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि फिरोज पठाण मित्र समूहाच्या वतीने आयोजित केला होता. तर या चित्रकला स्पर्धेला जवळजवळ 50च्या वरती मुलं उपस्थित होते आणि महिला तुम्ही बघितलं स्वतः रांगोळी पण छान काढल्या. तर ह्या पारितोषिक वितरण समारंभासाठी आपल्या महिला मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सुरभीताई भोसले या उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आपण हा समोर बघा. छान इथं पार्टिसिपेट केलं आणि इतक्या पेशन्सनी मुलं इथं थांबलेली आहेत. त्याप्रमाणे आजचा आपला जो कार्यक्रम आहे भाजप महिला मोर्चातर्फे आपण जिल्हा महिला अध्यक्षांतर्फे आणि आपल्या सगळ्याच महिला वर्गातर्फे आपण श्री अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती आपण साजरी करत आहोत. तो हा सप्ताहच नाही तर हा मंथच आपण सगळ्या अहिल्यादेवी होळकरांकडे आणि त्यांचं हे इतिहास सांगणं म्हणजे खूप आमच्या शब्द कमी पडतील अशा आपल्या अहिल्यादेवी होळकरांचे एक व्यक्तिमत्व आहे की अहिल्यादेवी. त्या निमित्ताने आपण आज इथं आपल्या जिल्हाध्यक्षा सुरभीताई भोसले आलेल्या आहेत. त्यांचं इथं खूप खूप स्वागत आहे. त्याचप्रमाणे आमच्या प्रदेशच्या उपाध्यक्षा रेणुताई येळगावकर, त्याचप्रमाणे आमच्या सचिव प्रदेशच्या सुनेशाताई आणि सर्वच महिला वर्ग आणि व्यासपीठ माझ्या सगळ्या मैत्रिणी पुढे बसलेल्या पण आणि सगळ्याच मैत्रिणी. तर आजचा आपला उद्देश आहे की खूप चांगला उद्देश आहे की अहिल्याबाई होळकरांनी जे कार्य महिलांसाठी जे केलेलं आहे ते या बाईंचं एक स्वागत करा टाळ्यावर. जयंतीनिमित्त आपण आज हा कार्यक्रम घेतलेला आहे. त्यांच्या स्मृतीस पहिल्यांदा अभिवादन की एक थोर राजकारणी म्हणता येणार नाही तर राजकारण हे कसं केलं जातं, राजकारण न करता समाजकारण आणि समाजाला आपण काहीतरी देणं लागतं या उद्देशाने अहिल्यादेवी होळकरांनी 300 वर्षापूर्वी जो राज्यकारभार केला तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे की त्यांचं हे कर्तृत्व हे अख्ख्या जगाला मान्य झालेलं आहे की एवढ्या मोठ्या त्या राज्यकारभार करणाऱ्या असताना सुद्धा सामान्य जनतेला काय पाहिजे आणि राज्यकारभार हा कसा केला जातो ही सामान्य जनतेची नाळ ओळखून. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं एक महत्त्वाचं कार्य म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा ह्याच्या सगळ्या देशातच आपल्या जे देऊळ बांधली गेली, जी शिवालय बांधली गेली हे अहिल्याताईंचं कार्य आहे. जी त्याला महत्त्व जे प्राप्त झालं ते अहिल्यादेवींनी सगळ्या देवळांचं जीर्णोद्धार करून त्याला एक महत्त्व प्राप्त करून.
तिसरी गोष्ट महिलांसाठी काय म्हणजे आपल्या तेव्हाची सतीची प्रथा ही अहिल्यादेवींनी बंद केली आणि त्यांच्यापासूनच पहिली सुरुवात झाली की जेव्हा अहिल्यादेवी लहान असतानाच त्यांचे पती वारले आणि त्यांच्या सासऱ्यांनी सांगितलं की तुम्ही सती, तेव्हा सतीची प्रथा होती, सासऱ्यांनी सांगितलं की तुम्ही सती नाही जायचंय, तर राज्यकारभार तुमच्या हातात घ्यायचा आहे. म्हणजे खूप मोठं त्यांच्या सासऱ्यांचं सुद्धा एक थोर कार्य आहे आणि ते जेव्हा राज्यकारभार अहिल्यादेवींच्या हातात आला तेव्हा खरोखरच जी म्हणजे इंग्रजांना सुद्धा त्यांनी खूप हिरिरीने तोंड दिलं आणि सत्ता कशी आपली प्रस्थापित होईल, सत्ता कशी आपल्या हातात राहील, हे फार मोठं कार्य अहिल्यादेवींनी केलेलं आहे. त्याच्याबद्दलचा आम्ही एक लेख छोटासा वाचून दाखवणार आहे की जो भाईंनी एक काढलेला आहे की त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की अहिल्यादेवींचं काय कार्य आहे. त्याचं अभ्यास पूर्ण हे केलेलं आहे ताई. तर मला वाटतंय तुम्ही हे केलं तरी चालेल. ही एक महिलांचं काय म्हणतात आयडॉल आहेत त्या की महिलांनी आजच्या युगात काय काय होतंय तुम्ही बघताय. आता हुंडाबळीच्या केसेस बघताय की कसं महिलांना सुद्धा किती अत्याचाराला ह्या युगात सुद्धा सामोरं जावं लागतंय. पण त्या काळी अहिल्यादेवींनी जे कार्य केलंय. राजयोगिनी सती अहिल्या होळकरांची राणी अजून नर्मदा तरी तरती तिच्या यशाची गाडी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. जन्म 3 शताब्दी वर्ष. भारताच्या इतिहासात कर्तृत्ववान लढवय्या दूरदृष्टी असलेल्या परिस्थितीसमोर हतबल न होणाऱ्या अनेक स्त्रियांच्या ज्वाज्वल इतिहास. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या अशाच उत्कृष्ट प्रशासक, दानशूर, धर्मपरायण, कर्तबगार, शूर आणि राणी अशा राणी. महाराष्ट्रातील चौंडी जिल्हा अहिल्यानगर येथील श्री मानकोजी आणि सौ सुशीलादेवी शिंदे यांच्या घराण्यात 31 मे 1725 साली जन्म. मराठा साम्राज्याला बरोबर घेऊन काम करण्याचे ठरवले होते. कोणत्याही उपस्थित असलेले सगळेच मान्यवर सगळेच आता मान्यवर आहेत आणि मी सगळ्या मैत्रिणींनो आणि बालमित्र मैत्रिणी. खरं तर आता खूप काही ताईंनी सांगितलेले आहे की आपल्या अहिल्याबाई होळकरांचा 300वा पुण्यस्मृती आहे आणि त्याच्या निमित्ताने आपण एवढे सगळे कार्यक्रम घेतोय. भरपूर त्यांच्या कार्यक्रमाबद्दल सांगितलं आहे. पण तुम्ही एक लक्षात घ्या की ज्या काळात महिला अगदी घरातून बाहेर पण पडू शकत नव्हत्या त्या काळात त्यांनी एवढं सगळं घडून आणलेलं आहे. ते एकदा जोरदार टाळ्या वाजवून पुस्तकात खूप साऱ्या पुरुषांची नावं ऐकलेलं त्यांच्याबद्दल वाचत आलं. पण महिला वर्गामध्ये एवढं मोठं लिडरशिप असणं ही खूप खरं त्या काळात कौतुकाची गोष्ट आहे. दुसरं तुम्ही त्यांच्याबद्दल भरपूर त्यांच्या कामाचं ऐकतो. पण आज जे आपल्या महिलांचं जे आवडतं वस्त्र आहे साडी आणि त्याच्यामध्ये जे माहेश्वरी साडी आहे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, सगळ्यांकडे कलेक्शनमध्ये एक असेल, तर तेवढ्या त्या काळात खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा वारसा कोणी पुढे नेला असेल महिला वर्गामध्ये तर ते आपल्या अहिल्याबाई होळकर आहेत. त्याच्यामुळे खरंच त्यांच्या नावाने आज आपल्याला एवढं सगळं करायला मिळतंय आणि महिला वर्ग पुढे येतोय, बऱ्याच क्षेत्रात पुढे येतोय. हे एक मोठं उदाहरण त्यांच्यामुळे आहे की आपल्यालाही हे करायला पुढे प्लॅटफॉर्म मिळतोय. आणि हे सगळं तुम्ही ह्या निमित्ताने मुलांना हा प्लॅटफॉर्म दिला की त्यांचा जो काय एक कलागुण आहे, रांगोळी स्पर्धा महिलांसाठी किंवा हे असे, तर हे खूप छान अतिशय सुंदर उपक्रम आहे. कारण की त्याच निमित्ताने मुलांना म्हणजे खरं तर हे पुस्तकांमध्ये ॲड करणारे लेसन्स आहेत जे आपण पुढे येऊन आता आपण बघणार होतो. कारण की खूप कमी पुस्तकांमध्ये ह्या गोष्टींचे सगळे नोंद आहेत. त्याच्यामुळे पुस्तकांमध्ये नक्कीच हे आलं पाहिजे कारण की मुलांना खूप कमी माहिती आहे. पण मला असं एकदम हे आहे की ह्या पुढे मुलांना ह्या जेवढे कार्यक्रम ह्या वर्षी झालेले आहेत त्या पुढच्या वर्षापर्यंत मुलं स्वतः येऊन बऱ्याच गोष्टी आपल्याला एकदम ठामपणे बोलणार आहेत. अजून आपले मान्य अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती आहे. तर मी सगळ्या लहान मुलांना आणि महिलांना सांगू इच्छिते 300वी जयंती म्हणजे आज आपण त्यांचा वाढदिवस इथं साजरा करतोय. तुम्हाला सगळे विचारतील तुम्ही कुठल्या कार्यक्रमाला गेलेलात तर तुम्हाला काय सांगता आलं पाहिजे की अहिल्याबाई होळकरांचा आज वाढदिवस आहे आणि आम्ही त्यांचा तो वाढदिवस साजरा करून आलोय. कारण आपण जे पुण्यस्मरण म्हणतो हे त्यांच्या केलेला दिवस असतो, आठवणीचा दिवस. आणि जयंती हा आपला वाढदिवस असतो हे तुम्हाला जर लहानपणी समजलं तर
मला असं वाटतं की इंग्लिश मिडियमला सगळी जातात आणि थोडंसं मग हे लक्षात येत नाही मुलांच्या, म्हणून हे आवर्जून मला तुम्हाला सांगावं असं वाटलं. आणि त्या निमित्तानं सगळ्या महिला वर्गाला आणि मुलांना शुभेच्छा देत जायचं. जे प्रामुख्यानं या कार्यक्रमाचे आयोजक आहेत आणि त्यांना मदत करणारी त्यांची टीम जी काही इथं आम्ही आल्यापासून बघतोय की प्रत्येक गोष्टीत त्यांना मदत करत आहे. आणि जे स्पर्धक ज्यांनी भाग घेतला त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. अशा सगळ्यांचंच मनपूर्वक अभिनंदन. एक थोर समाजकारणी, एकदम खूप चांगल्या राजकारणी म्हणून ज्या आज पण आपण 300 वर्ष झाले तरीही त्यांची जयंती साजरा करतोय अशा अहिल्याबाई होळकरांना पहिलं तर विनम्र अभिवादन करते. आज आपण हा जो कार्यक्रम घेतला आहे त्यासाठी उपस्थित फिरोजबाई, आपल्या धनश्रीताई, रेणुताई, सुनिशाताई, वैष्णवीताई, आमच्या सगळ्याच महिला मोर्चाची टीम, फिरोजबाईंची आणि धनश्रीताईंची टीम, समोर उपस्थित महिला आणि माझे सगळे लहान मित्रमैत्रिणी. किती थोर कार्य असेल बघा की 300 वर्ष झाले तरी सुद्धा आज आपण त्यांच्या कार्याबद्दल बोलतो आहोत, त्यांच्या दातृत्वाबद्दल, कर्तृत्वाबद्दल आजही आपण बोलतो. आणि खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे मला आभार मानायचे की हा कार्यक्रम आपल्याला त्यांनी करायला दिला भारतीय जनता पार्टीला. त्यामुळे आम्ही सगळेजण जे शाळेत वाचलं होतं अहिल्याबाई होळकरांबद्दल ते परत वाचलं, परत त्याबद्दल चर्चा होतीये, सगळेजण बोलतायत, तर 4 गोष्टी नव्याने कळतायत. आणि तुम्हाला सगळ्यांना पण स्कूलच्या बुक्समध्ये लेसन्स असतात पण त्याच्यात सगळी माहिती कळत नाही. तर असं आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांना जातो तर आपल्याला अधिक माहिती याने कळते. आणि मला म्हणायचं की या जयंतीच्या औचित्य साधून आपण अहिल्याबाई होळकरांनी जी एवढी कामं केलेली आहेत त्यांच्या गुणांपैकी काही गुण जर का आपण आपल्या आयुष्यात आत्ता आत्मसात करू शकलो तर खूप चांगलं होईल. म्हणजे सती 300 वर्ष आधी त्यांनी सतीवर बंदी आणली, हुंडाबंदी आणली. त्यानंतर पूर्ण भारतात मला नाही वाटत एकही असं प्रदेश असेल किंवा जिल्हा असेल जिथे अहिल्याबाई होळकर यांचं काम नाहीये. तीर्थक्षेत्र असू देत, धर्मशाळा असू देत, सगळ्याचा जीर्णोद्धार असेल, त्याचं बांधकाम असेल, त्याच्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. ते खूप मोठे महादेव भक्त होते, सगळ्यांनाच माहिती आहे. तुमच्या रांगोळींमध्ये पण महादेवाची पिंड आहे, ह्या चित्रांमध्ये पण आहे. आणि मला मुलांचं विशेष कौतुक करायचं आहे की तुम्ही खूप सुंदर चित्र काढलेले आहेत. हे चित्र मी मगाचपासून बघते कारण की ह्याच्यात कोणाचं आहे हे चित्र, इतके छान हावभाव आहे, डोळ्यामध्ये खूप छान, हे बघा व्हेरी गुड, मला खूप आवडले. सगळ्यांनी खूप छान केलंय. तुमच्या सगळ्यांना मनापासून कॉंग्रॅच्युलेशन. खरं तर फिरोजबाईंना मी ऑलमोस्ट एवढी असेल तेव्हापासून फिरोज काका म्हणून ओळखते. आता आम्ही पक्षात एकत्र काम करतोय म्हणून, नाही तर म्हणून मी म्हटलं की शेवटचं भाषण हे फिरोजबाईंचं पाहिजे. म्हणजे ते एवढ्या वर्षापासून काम करतात आणि इथे आपण बघतोय की जो कुठला कार्यक्रम भारतीय जनता पक्ष देते तो पूर्ण ताकदीने फिरोजबाई त्यांची टीम इथे राबवतात. टाळ्या वाजवतात. आणि नव्याने जे आता काँग्रेस पक्षातनं भारतीय जनता पक्षामध्ये आलेल्या आहेत त्या धनश्रीताई, त्यांच्यासाठी पण तुमचं काही पक्षामध्ये स्वागत. आणि हा पहिला कार्यक्रम तुम्हाला द्यायचं कारण हे होतं की फक्त आपण असं जेव्हा सांगतो की त्यांची एंट्री झाली आहे त्यापेक्षा एखाद्या कार्यक्रमाला जेव्हा सगळे पक्षातले पदाधिकारी येतात तेव्हा जास्त चांगली ओळख होते. आणि ह्याच्या पुढच्या वाटचालीत आपण सर्वजण एकत्रच असणार आहोत. तर सगळेजण जे पार्टिसिपंट्स आहेत तुमचं हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. त्याचे ज्यांनी क्रमांक काढले त्यांचं पण अभिनंदन, कारण की एखादी कॉम्पिटिशन घेणं आणि त्याच्यातनं नंबर काढणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे आणि डिफिकल्ट पण आहे. तर तुमचं पण कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि पुढच्या काळात पण आपण भेटत राहू. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य जसं फिरोजबाईंना असतं, धनश्रीताईंना असतं, तसं आमच्या पूर्ण टीमला असू द्या एवढीच विनंती करते आणि थांबते. जय. आपण सर्व भाजप पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि छत्रपती आमदार शिवेंद्रराजे आणि मंत्री महोदयांचे जवळचे सर्व कार्यकर्ते, माझ्या महिला वर्ग आणि माझे चिमुकले सगळे जवळच्या विलासपूरच्या सगळ्या माता भगिनी. आत्ताच सुरभीताई म्हणल्या तर पिक्चरमधल्या हिरोईन आहेत, पिक्चर करतात. म्हणजे बारक्या मुलांना तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल खरं बरं पिक्चर करतात. त्या पिक्चरमधल्या हिरोईन आहेत
त्या आपल्या विलासपूरला आल्यात. त्यांच्या माझ्या विलासपूरच्या वतीनं ताई छोटी होती त्या म्हणली लहानपणापासून मी ओळखतो. ताईला शाळेत सोडायला मी दादांच्याबरोबर जायचो हे तिला माहीत असतो. म्हणजे तिला कधी कधी टिफिन राहायचा, वॉटर बॅग राहायची, तर दादा सांगायची ती शाळेत घेऊन ये. मी त्यांच्या पप्पांच्या बरोबर काम केलंय, बाबांच्या बरोबर दादांचे संबंध चांगले असल्यामुळं आमचे सगळ्यांचे संबंध चांगले आहेत. तुम्ही सगळे पदाधिकारी या विलासपूरला आणि गोळीबारला येत असता, कारण रेणुकाताई नेहमी कार्यक्रमाला बोलवत असतो. बाकीच्या आम्ही सगळ्याच माडिकताईंना मला फोर्स केला हा कार्यक्रम घ्यायचा आहे. एवढंच काय की संख्या थोडीशी कमी आहे, एक हा वेगळा कार्यक्रम आहे. नेक्स्ट टाइम तुम्हाला ह्याच्या दुप्पट तिप्पटनं कार्यक्रमाला आम्ही बोलू. माझा नाही, माझ्या बरोबर असलेली टीम, माझ्या पूनमताई, रुपालीताई, माडिकताई, वैष्णूताई आणि तिथं ग्रामपंचायत सदस्य आहेत, माझी आजी, माझ्या सगळ्या माता भगिनी, ह्यांचं सगळं श्रेय. माझं एकट्याचं काही नाही. मी इथं नसलो तरी, मी बाबांच्यावर फिरत असलो तरी विलासपूरमध्ये काम चालू असतं. तर याला टीमवर्क म्हणतात. अहिल्याबाईंच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, मी सांगायची गरज नाही बाळांनो. तुम्हालाही माहिती आहे फिरोज काका तुमचा काय करतो ह्या विलासपूरमध्ये काय नाही. तुम्ही चांगलं सगळ्यांना ड्रॉइंग काढलं, हे तुम्हाला बक्षीस मिळेलच. आणि फिरोज काकांनी मी सगळ्यांना आता इलेक्शन म्हणून नाही, पण तुमच्या सगळ्या मुलांना आपण नेहमी काही काही करत असतो. आता ह्या वर्षी बी आपण ज्याला सायकलची गरज आहे, मी काही घोषणा केली माझ्या विलासपूरला, ज्या मुलाला सायकलची शाळेत जायची गरज आहे, मी शिवेंद्र बाबांच्या माध्यमातून आणि वेदांती कराजे भोसलेंच्या माध्यमातून, ते कुणी असू दे, माझी किती क्वांटिटी होऊ दे, 100 होऊ दे, 500 होऊ दे, 1000 होऊ दे, मी मानस केला आहे माझ्या विलासपूरच्या फक्त मुलीच नाही, मुलांनी मुलांना जे गरजूचे शाळेत जाताना त्यांना सायकल द्यायची मी आणि माझ्या टीमनं ठरवली. मी एकट्यात नाही काय ठरवत, सगळीजणं ठरवतात तेव्हा मी करत असतो. माझ्याबरोबर सगळी काम करणारी हे भारतीय जनता पार्टीवर काम करतात. मी स्वतः भारतीय जनता पार्टीचं काम करतो. माझं नावच फक्त फिरोज पठाण आहे, नाही तर मी खरोखरच पाटील आहे या विलासपूरचा. एवढंच मला सांगायचं आहे. मी कुठलेही जातीभेद करत नाही. विलासपूरमध्ये काम करताना कुठलाही कार्यक्रम असला तर मी पुढं असतो. शिवजयंती असू दे, गणपती असू दे, दुर्गामाता असू दे, जितकं मला जमल तेवढं मी हे सगळं करताना बाबांच्या माध्यमातून करतो. बाबा माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळं मी करत असतो. आणि तुम्ही सगळे आता सगळीजणं माझ्याबरोबर आहेच. 100% कमळाचे चिन्ह मला उभं करा, एवढं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं. म्हणजे माझी बी इच्छा पूर्ण होईल कमळा चिन्ह उभं राहायची. दुसऱ्या पक्षापेक्षा कमळाचे चिन्ह उभं राहिल्यानं मला बी आनंद होईल. आपण सगळ्यांना संधी द्यावी. आपण सगळीजण ह्या कार्यक्रमाला तुम्ही अहिल्या देवीच तुम्हाला सगळ्यांना म्हणायचंय, माझ्या चिमुकल्यांना बी सांगायचंय, 300 वर्षापूर्वी अहिल्या देवीला आपण ओळखतो, तसं तुम्ही बी सगळ्यांना काहीतरी असं एक ध्येय ठेवा, काहीतरी टार्गेट ठेवा. आपल्याला अहिल्या देवीसारखं व्हायचंय, काहीतरी करायचंय. डॉक्टर, कुणाला इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, कुणाला अजून काय काय व्हायचंय, CA व्हायचंय. सगळ्यांना तुम्ही आता लहानपणी असताना टार्गेट ठेवा. आमचं काय टार्गेट नव्हतं. आम्हाला शाळेत जायला फाटकी चप्पल असायची, शाळेत जायला एक ड्रेस असायचा. तुम्हाला आई वडील तुम्हाला चांगलं देतात. आता तुम्हाला मोबाईल बघायला मिळतो, TV बघायला मिळतो. आमच्या घरी TV बी नव्हता, तुमच्या घरात सगळं आहे. तर तुम्ही हे मुलांना शिका. आपल्या आई पप्पा आणि मम्मी जे काय सांगते त्यांचं ऐका. एक टार्गेट ठेवा, आपल्याला काहीतरी व्हायचंय. कुणाला डॉक्टर व्हायचं असेल त्याचं टार्गेट ठेवा. पण अहिल्या देवींचं पुस्तक वाचा. तुम्ही शाळेत जी काय करताय हे पुस्तक वाचून मी तुम्हाला लक्षात येईल. पुन्हा एकदा मी वैष्णूताईच्या आणि माडिकताई, रुपालीताई, पूनमताई, हिरवेताई, मनीषा आवळे, हो ते आमचे कॅप्टन आहेत सगळे. आणि तुम्ही सगळे इथं आला. तुमचं मी शिवेंद्रराजे मित्र समूहाच्या वतीनं आणि माझ्या विलासपूर गोळीबारच्या सगळ्या महिलांच्या वतीनं आणि या चिमुकल्यांच्या वतीनं तुमचं खरं मनापासून स्वागत करतो. आणि मला तुमच्या एवढ्या मोठ्या व्यासपीठावर एकट्यालाच मला बोलायची संधी दिली, त्यामुळे सगळ्यांचे आभार मानतो. एक मिनिट समोर समोर बघ बाळा.
ओके